नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये टेटच्या निकालाबाबत जी नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्याबाबत आपण बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर या ठिकाणी नवीन सूचना आलेली आहे. ही बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. हे बघा, टेट 2025 2 मे 2025च्या शुद्धीपत्रकानुसार BEd ॲपियर असणाऱ्या उमेदवारांनी BEd उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक MSCE टेट MSCEची जी वेबसाईट आहे msce.tet2025@gmail.com या मेलवर विहित मुदतीत पाठवावे. ठीक आहे, विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तर BEd उत्तीर्ण झाले त्याचा निकाल तुम्हाला पाठवायचा आहे. ठीक आहे, पण आता या ठिकाणी विहित दिलेली आहे, परंतु विहित मुदत किती आहे हे काही या ठिकाणी दिलेलं नाही आहे. तर यासाठी आपण जो GR होता, जे शुद्धीपत्रक होतं ते आपण पाहूयात. हे बघा, या ठिकाणी मी शुद्धीपत्रक घेतलेलं आहे, त्याचा तो स्क्रीनशॉट हे बघा या ठिकाणी लिहिलेला आहे. हे बघा, जे महत्त्वाचं आहे तेवढंच बघतोय आपण, उगाच व्हिडिओ वाढवायचा नाही आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा, उघड केले जाऊ नये, त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात यावा. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता, त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करावे. ठीक आहे, 1 महिना कालावधीमध्ये सादर करावे असं सांगितलेलं आहे. मग तुमचा 1 महिना कधी कंप्लीट होतो आहे? ठीक आहे, तुमचा 1 महिना कधी कंप्लीट होतो आहे? तर बघा, 4 जुलैला निकाल लागलेला आहे BEdचा. ठीक आहे, मग 4 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे, 4 जुलै ते 4 ऑगस्ट ही विहित मुदत असणार आहे. या दरम्यान द्यायचं आहे. लवकरात लवकर सर्वांनी जाऊन जमा करा, म्हणजे लवकरात लवकर निकाल लागेल. तसाही निकाल अजून एवढ्या लवकर लागणार नाहीच आहे. निकाल हा ऑगस्टमध्ये जाणार आहेच, हेच यावरून दिसत आहे. ठीक आहे, तर हीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.